नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी त्याचबरोबर मेडिकलमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस तसेच इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजची माहिती देत असतो. तर आजचा विषय आहे, आपण मेडिकल ऍडमिशन संदर्भात बोलणार आहोत. तर जे मेडिकलचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. एमबीबीएस ऍडमिशन्स म्हणून प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये फक्त आपण एमबीबीएस किंवा जे मेडिकल रिलेटेड व्हिडिओज आहेत ते सर्व त्या ठिकाणी ठेवलेत आणि बाकीचे जे इंजिनिअरिंगचे व्हिडिओज आहेत त्यांची वेगवेगळी पीडीएफ आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओज मागील जे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तर आज आपण पाहणार आहोत बीजे मेडिकल कॉलेज ऑफ पुणे. तर या कॉलेजचा कोड आहे 011110 1110. तर ह्यामध्ये ज्यावेळी आपण पाहू शकतो थोडीशी हिस्ट्री फॉर नीट एक्झामची. तर नीट एक्झामची जी अलॉटमेंट म्हणजे आपण ज्याला इम्प्लिमेंटेशन म्हणतो, जी सुरुवात झाली ती 2016 मध्ये नीट एक्झामची सुरुवात झाली आणि त्याची जी इम्प्लिमेंटेशन म्हणजे जी ऍक्च्युअल सुरुवात आहे, एक्झाम घ्यायला जी सुरुवात झाली ती 2017 मध्ये झाली. 2017 मध्ये ऑल ओव्हर इंडिया फक्त नीट एक्झामच्या आधारेच ऍडमिशन प्रोसेस होते. बाकी जे पूर्वी वेगवेगळे एंट्रन्स एक्झाम व्हायचे त्यातून ऍडमिशन प्रोसेस पाहिजे, पण आता फक्त आणि फक्त नीट एक्झाम. त्यानंतर 2021 मध्ये एम्स असेल किंवा जिपमर असेल, हे जे टॉपचे कॉलेजेस आहेत हे 2021 पासून यामध्ये ऍड झालेले आहेत. तर बेसिक एलिजिबिलिटी जी आहे ती एमबीबीएस, बीएमएस किंवा टाईप ए कॅन्डिडेट साठी जी आहे ते 50% पीसीबी म्हणजे जवळपास तुम्हाला जर 300 मार्क्सचा पेपर असेल तर डिवाइड बाय 50% म्हणजे जवळपास 150 मार्क्स हे ओपन कॅटेगरीला, आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना 40% म्हणजे 40% म्हणजे जवळपास 120 मार्क्स आले. त्यानंतर जे ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आहेत, आता यामध्ये आपण पाहू शकतो नीट स्कोर जो आहे, जो इलिजिबल स्कोर असतो तो जनरल ईडब्ल्यूएस साठी 50% नीट स्कोर, रिझर्व साठी 40% असतो. आता यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर ऑल इंडियामध्ये जवळपास 273 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यातील 15% कोटा हा कोटा जो आता बीजे मेडिकलचा किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजचा कोटा हा ऑल इंडियाच्या माध्यमातून भरला जातो. त्याचबरोबर जो स्टेटचा कोटा ज्याला आपण 85% म्हणतो, ते 85% सीट्स त्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात आणि ऑल इंडिया कोट्यातून 15%. आता 15% आणि 85% मध्ये जवळपास 20 ते 30 मार्काचा फरक पडत असतो. आता यामध्ये जर आपण बीजे मेडिकल बद्दल माहिती घेतो तर 1964 ची एस्टॅब्लिशमेंट आहे. या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेल अवेलेबल आहे. कॉलेज कोड जसं मी मगाशी सांगितलं 1110, आणि या ठिकाणच्या ज्या सीट्स आहेत या 250 सीट्स आहेत. त्यामध्ये 15% ज्या ऑल इंडिया सीट्स आहेत त्या 37 ऑल इंडिया सीट्स आहेत. इथले जे फी स्ट्रक्चर आहे ते जनरल ईडब्ल्यूएस ला जवळपास 1,20,000 आणि एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी ला 10,000. त्यानंतर आपण इथले डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. तर डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला जसं आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर पुस्तकामध्ये आपण कागदपत्र दिलेले आहेत. तर कागदपत्रामध्ये आपल्याला ऍडमिशन्स घेताना किंवा ऍडमिशन फॉर्म भरताना आपल्याला नीटचं मार्कशीट लागेल. त्यामुळे जे विद्यार्थी नीटचं फॉर्म भरतात तर नीटचा फॉर्म भरताना नीटचं ऍप्लिकेशन, नीटचं हॉल तिकीट, नीटचा स्कोर कार्ड हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या जवळ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, कारण की आपण स्टेट 85% ला ज्यावेळी क्लेम करतो त्या डोमिसाईल सर्टिफिकेट कम्प्लीट आहे. त्यानंतर 12th आपलं तुमचं स्कोर कार्ड लागेल, ज्याला आपण मार्कशीट म्हणतो. एसएससीचं सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे. त्याचबरोबर 12th एलसी लागेल, तुमचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ज्याला आपण परफॉर्मा एच म्हणतो, मेडिकल सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर आधार कार्ड. त्यावर जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ओबीसी, व्हीजेएनटी किंवा जे बाकीचे कॅटेगरीज आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. ईडब्ल्यूएस मध्ये असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. जर स्टेट मध्ये अप्लाय करायचं असेल तर स्टेटच्या कोट्याचं जे ईडब्ल्यूएस ज्याला आर्थिक निकषावर आरक्षण हा जो आहे त्याचा आपल्याला सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर जे हँडिकॅप स्टुडंट्स आहेत यामध्ये हिल एरिया हा एक विषय असतो. तर हिल एरियाचं जर तुमचं 10वी 12वी जर तुमचं हिल एरियामध्ये झाला असेल तर तुम्ही हिल एरियाचं सर्टिफिकेट घेऊ शकता. त्यानंतर डिफेन्स 1, 2, 3 चं सर्टिफिकेट आलं. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर मध्ये जर तुम्ही असाल तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. ओपन कॅटेगरी आहे. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, जे विद्यार्थी जर रिपीट करत असतील तर त्यांचं गॅप सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. जे विद्यार्थी 15% कोट्यामधून ज्यावेळी ऑल इंडियामध्ये ऍडमिशन्स घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. हे असे जवळपास 20 ते 25 डॉक्युमेंट लागतात. आणि जशी मी ट्युशन फी सांगितली मगाशी तर जवळपास 1,20,000 पर्यंत ट्युशन फी जाते. त्यामध्ये 10,000
10,000 जी फी आहे म्हणजे ट्युशन फी सोडून बाकीचे जे पेमेंट्स आहेत ते तुम्हाला SC ST OBC VJNT कॅटेगरीला फक्त तेवढेच भरायचे. बाकीच्या स्टुडंट्सना जे ओपन कॅटेगरीचे आहेत ज्यांचं उत्पन्न बिलो अबोव 8 लाख आहे त्यांना 1,20,000 आहे आणि EWS EBC जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 50% ची EBC मिळते. त्यामध्ये जवळपास 61,950 आहे. ठीक आहे, ते हे झाले तुम्हाला जे कागदपत्र आहेत ते लागणार आहेत. त्यानंतर आपण बघू बीजे मेडिकलचा कट ऑफ. तर आपण आपल्या पुस्तकामध्ये बीजे मेडिकलचा कट ऑफ दिलेला आहे. ते बीजे मेडिकलचा कट ऑफ पाहताना आपण राऊंड 1 चा कट ऑफ दिला. विशेषतः राऊंड 2 मध्ये बरेच चेंजेस होत असतात. तर राऊंड 1 मध्ये आपण दिलेला आहे कट ऑफ. त्यामध्ये थोडेफार चेंजेस असू शकतात तुमच्या आणि माझ्या कट ऑफ मध्ये. तर यामध्ये आपण कॉमन जे आहेत ज्यांचा 656 ला क्लोज झालेला आहे राऊंड 1. वुमन साठी 661, SC साठी 581, SC वुमन साठी 590, ST साठी 490, ST साठी 469, वुमन साठी VJ साठी 604, VJ वुमन साठी 605, NTB साठी 601, NTB वुमन साठी 632, NTC साठी 635, NTC वुमन साठी 633, NTD साठी 650, OBC साठी 645, OBC वुमन साठी 640, EWS साठी 649 सॉरी आणि EWS वुमन साठी 646. तर ह्या पद्धतीचा कट ऑफ आहे. हा कट ऑफ राईज होण्यापाठीमागचे कारण म्हणजे मागच्या वर्षी ज्याला आपण काय म्हणतो की रजिस्ट्रेशन जास्त झाले होते. त्यामुळे काय झालं होतं की जे म्हणजे स्टुडंट्स हे जास्त झाल्यामुळं मार्क्स आणि रँक मध्ये डिफरन्स आला होता. जर आपण 23 चा कट ऑफ पाहिला, 22 चा कट ऑफ पाहिला तर तुम्हाला मार्क्स कमी मिळतील आणि 23 ला हे मार्क्स तुमचे वाढलेले आहेत. त्यामुळं दरवर्षी विद्यार्थी वाढत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्यात चांगला स्कोर आणावा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन MBBS ला मिळेल. ठीक आहे, धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांना चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बाकीच्या कॉलेजची माहिती किंवा ऍडमिशनच्या माहितीसाठी तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन ती लिस्ट पाहू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपण डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपच्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. धन्यवाद. पुढील भागामध्ये पाहू आपण ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचे सुद्धा आपण सेम ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. त्याचे एस्टॅब्लिशमेंट, त्याच्या असणाऱ्या सीट्स, 15% सीट्स किती आहेत, त्याचबरोबर त्यांचे लास्ट इयरचे कट ऑफ्स किती आहेत ज्याच्या अंदाजे तुम्ही आता पासून त्याचा अभ्यास करू शकता. धन्यवाद. थँक्यू.